आजची पवित्र मिसा वाढदिवसानिमित्ताने देवाच्या आराधनासाठी सदस्य फ्रान्सिस पोर्टो, देवाच्या आराधनासाठी जोशुआ जॉन रॉबिन्स. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे बरोबर असो. जमलेल्या माझ्या बंधूंनो, पुन्हा एकदा आपण प्रभू येशूच्या या देवलावासी या मित्रावाशी या दिंडीवाशी एकत्र आलेला आहे. गेल्या संपूर्ण आठवड्यावर परमेश्वराने आपल्याला अनेक मार्गाने मदत केली आहे. क्षणोक्षणी पदोपदी पावले परमेश्वर आपल्याबरोबर होतं, त्याची नजर आपल्यावर होती. अशा महान परमेश्वराची आभार आणि गौरव स्तुती करीत असताना येणाऱ्या आठवड्यासाठी आपण आपल्या स्वतःसाठी कुटुंबासाठी प्रार्थना करूया आणि या पवित्र असेच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावे. नव्या सर्व पापांची कबुली देऊ, परमेश्वराकडे क्षमेची याचना करू. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ वर्तमान बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पना आणि शब्दाने व्यक्तिविवाह निर्वाद पापी केली आहे. माझा फार मोठा नित्यकुमारी गण्यमान्य सर्व देवदूत सर्व संत वर्तमान बंधू भगिनी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना करा. सर्व समर्थ प्रभू परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या सर्व बलांची क्षमा करो, आम्हाला सार्वकालिक जीवनात देवो. Jagapapa
आपण प्रार्थना करूया. हे बाबा आमच्या परमेश्वरा, तुझ्या अंतकरणापासून भक्ती करण्यासाठी मधुरस्य आम्हाला प्रेम करतोस. तुझे शेजाऱ्यावर प्रेम करण्यासाठी आम्हाला सबल कर. हे प्रार्थना आम्ही तुझ्या पवित्र आत्म्याच्या ऐक्य सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. सपना या पुस्तकातून घेतलेले वाचन. देशातील सर्व नम्रजनांनो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणाऱ्यांनो, त्याचा आश्रय घ्या. धार्मिकता आणि नम्रता याचे अवलंबन करा, म्हणजे परमेश्वराचा क्रोधदिनी तुम्ही दृष्टांत व्हाल. मी तुम्हामध्ये नम्र आणि गरीब लोक राहू देईन. ते परमेश्वराच्या नावावर श्रद्धा ठेवतील. इस्रायलचे अविष्ट जन काही अनिष्ट करणार नाही, लवाडी करणार नाही, त्यांच्या मुखात कपटी जीवा आढळणार नाही, कारण ते जगतील आणि विश्वासातील खेळवितील, कोणी त्यास भिवणार नाही. हाय प्रभू शब्द. प्रतिसाद. जे आत्म्याने दिन ते धन्य, कारण सर्वांचे राज्य त्यांचेच आहे. तो सदा आपले सत्यवचन पाळतो, छळलेल्यांना न्याय निवाडा करतो, भुकेल्यांना अन्न देतो, परमेश्वर बंदिवानांना मोकळा करतो. आपला प्रतिसाद. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो, परमेश्वर वाकड्यांना ताण करतो, परमेश्वर उपचारांना रक्षण करतो, अन्नदा आणि विधवा यांची जात घेतो. आपला प्रतिसाद. परमेश्वर नीतिमानावर प्रेम करतो, परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करतो. हे सियोना, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करतो. आपला प्रतिसाद. पौलाचे करंदी गरज पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजनांनो, तुम्हास झालेले पाचारणच घ्या. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाही, तरी शहाण्यांना लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्ख ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून जगातील जे दुर्बळ ते निवडले, आणि जगातील जे कनिष्ठ, जे धिक्कारलेले आणि जे शून्यात अशांना देवाने याकरिता निवडले, जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये. त्यांच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूकडे आहात. तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण आणि खंडणी करून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा. या शास्त्रलेखाप्रमाणे वाहू. हा प्रभूचा शब्द आहे.
नामामध्ये वस्ती केली, जित्याने त्याचा स्वीकार केला, जित्याने त्याला देवाची मुलावण्याचा अधिकार दिला. माता येशू वर्तमानातून घेतलेले वाचन. लोकसमुदायाला पाहून येशू डोंगरावर आणि तो खाली बसताना त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले. नंतर तोंड उघडून त्यांना शिकवू लागला, ज्या आत्म्याचे गीत ते रंगले, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे. जे शोक करील आहेत ते धन्य, कारण त्यांचं सांत्वन. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे नीतिमत्व करता भुकेलेले आणि आनंद ते धन्य, कारण ते तृप्त होते. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे अंतरानं ते शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतात. ते शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुलं मिळतील. नीतिमत्वाकरता त्यांचा छळ झाला ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं. माझ्यामुळे लोक तुमची निंदा आणि छळ करतील, तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारची वाईट लबाडीने बोलतील. तेव्हा तुम्ही आनंद करा, उल्हास करा, पण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. प्रभूचे शुभ वर्तमान. जे गरीब आहेत कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. निसाने नगरीला माझ्या प्रिय बंधू, जेव्हा महात्मा गांधीजी ग्रेट ब्रिटनला आपला बॅरिस्टर पदवीचा अभ्यास करत होते, तेव्हा त्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी एक आयरिश टीचर होते. या आयरिश टीचरनी महात्मा गांधीजींना अस्खलित इंग्रजी बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी त्यांच्या हातात बायबल शिकवलं आणि त्यांना सांगितलं, बायबल तुम्ही वाचून त्याच्यातले काही उत्तरे तुम्ही पाठांतर करा आणि ते पुन्हा पुन्हा लिहून. महात्मा गांधीजी इंग्रजी शिकले नाही, तर बायबलची जी वचनं होती, जे येशूचे शब्द होते, त्या शब्दांच्या त्या प्रेमात आणि विशेष करून त्या आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये ना एक्सपेरिमेंट्स ट्रूथ, माझ्या सत्याचे प्रयोग हे त्यांच्या पुस्तकामध्ये लिहितात की येशूचा डोंगरावरील प्रवचन याने मी फार भारावून. येशूचा डोंगरावरील प्रवचन यामुळे मला खूप स्पर्श झाला आणि ती स्फूर्ती घेऊन, ती शक्ती घेऊन महात्मा गांधींनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. संपूर्ण भारतभर जे बॅरिस्टरच्या देशात होते त्यांनी एक धोतर अनेक कपड्यामध्ये त्या आपलं आयुष्यभराचं जीवन जगले, कारण ती गरिबी त्यांना अनुभवायची होती.
भारतामध्ये असलेली 70-80 वर्षा अगोदरची गरिबी त्यांनी ती अनुभव आणि महात्मा गांधीजी डोंगरावरील प्रवचनाद्वारे त्यांनी अहिंसाची जी मूवमेंट आहे, नॉन व्हायलन्स मूवमेंट, या आपल्या भारतामध्ये त्यांनी सुरू केली आणि शुद्ध असुंदरी स्मृती आणि प्रिय बंधू, आजच्या शुभमंगल आपल्याला 8 धन्यवादी अशी वचन ऐकायला मिळतात. आणि या सगळ्या PIPचा सार आहे, धन्यवादाचा सार आहे तो एकाच वाक्यात आहे, तो म्हणजे ते गरीब ते लोक. गरीब असणं काय वाईट, पण दरिद्र असणं वाईट. आपण म्हणतो तो दरिद्र आहे. एखादा माणूस गरीब असू शकतो, खाऊन पिऊन समाधानी असू शकतो, आपल्या मुलाबाळासाठी शिक्षण, आरोग्य, गरजा सगळं देऊन चांगलं सुखाने समाधानाने आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून चर्च आपल्या तारणाच्या इतिहासामध्ये गरिबाच्या बाजूने पसंतीचा कौल हा देऊळ मातेने नेहमी दिला. परमेश्वर नेहमी तारणाच्या इतिहासात गरिबाच्या बाजूने उभा आहे आणि गरिबांचा उद्धार देवपिता करतात. आणि ती गरिबी काय आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी आणि बुद्ध आपल्याला एक प्रकारचा संदेश दिला. त्याने आपला सर्वात महत्त्वाला पुत्र त्याने गरिबीमध्ये जन्मला, गरिबीचं जीवन तर जगला आणि संपूर्ण मानव जगला. ती गरीब असणं हे वाईट नाही, गरीब असणं कोणाचा शाप. गरिबीत राहून सुद्धा आपण समाधानी आणि चांगलं जीवन जगू शकतो हे ख्रिस्ताने आपल्याला दाखवलं. जेव्हा पवित्र बलीची निवड करणे, हे गरीब साधी पोळीस गरीब गावात म्हणून तिच्या विलापी टाकलेली सांगितली, तिच्या गीतरत्नामध्ये निवडलेली आहे. द मॅग्निफिकंट ऑफ मदर मेरी ही दरबाराला त्यांनी ओढून काढलेला आणि या दीनदासीला परमेश्वराने सांगितलं. म्हणजे गरीब स्त्रीची परमेश्वराने निवड केली आणि देवाची माता, स्वर्ग आणि पृथ्वीची आई म्हणून तिला पदवी मिळाली. म्हणजे गरिबीत राहिलेली पवित्र महिला ही देवाची माता झाली, देऊळ मातेची माता झाली, स्वर्गाची आणि पृथ्वीची. 1200 शतकामध्ये जेव्हा चर्चमध्ये श्रीमंतीचे पडदे बाजूला, चर्च श्रीमंतीच्या बाजूने झुकारला, राजा पोप हातात हात घालून कार्य करू लागले आणि पोप राजांच्या त्या इशाऱ्याच्या आत देऊळ मातेच्या बाजूने जात असताना संत फ्रान्सिस असिसचा काही तरुण उदयास, तो श्रीमंत होता, धनदांडा होता, त्याचे व्यापार होते, वडिलांची खूप मोठी संपत्ती होती. पण संत फ्रान्सिस असिसने 1200 शतकात लोकांना संपूर्ण युरोपमध्ये घातले. ते मी गरिबीचं जीवन जगले. शेवटी त्याने आपल्या आईवडिलांचा तो कोण सुद्धा बाहेर सगळे रक्त उतरवले. लग्न अवस्थेपासून मला ख्रिस्ताचा वेळ घ्यायचा, ख्रिस्ताचं चर्च बांधलं, गरिबीमध्ये राहिला, गरिबांची सेवा केली, कुष्ठरोग्यामध्ये राहिला आणि कुष्ठरोगी म्हणून गरिबी त्याला मोठा, गरिबी त्याला मोठा केला आणि आज संपूर्ण देऊळ माते एक आदर्श संत फ्रान्सिस असिसी यांचं नाव आहे. 1700 शतकामध्ये जेव्हा युरोपमध्ये पुन्हा एकदा गरिबीचं साम्राज्य होतं, अशा वेळेला संत विन्सेंट पॉल सारखा एक तरुण उदयास
ही गरिबीवर मात करण्यासाठी कुरकुर करून चालणार नाही, कोणाला दोष देऊन चालणार नाही. तर काय केलं पाहिजे? आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये जे आपले मित्रमंडळी होते, जे तरुण विद्यार्थी होते, ते सगळे एकत्र आले आणि ते संत विल्सन डी पॉल ही संस्था स्थापन केली. संत विल्सन डी पॉल हा गरिबांचा आदर्श ठरला. एखाद्या परिस्थितीवर दोष दिला नाही तर विल्सन डी पॉलची संस्था युरोपमध्ये स्थापन करून आज संपूर्ण जगभर एकमेव अशी संस्था आहे की ज्याचे 15 लाखाहून जास्त अशा सभासद आहेत आणि 1.5 लाखाहून जास्त अशा संस्था संपूर्ण जगभर देऊळबंदीमध्ये कार्यरत आहेत. एक माणूस गरिबीचं व्रत घेतो, गरिबीवर त्यांनी दोष दिला, पण संत विल्सन डी पॉलचा आजरा दुसऱ्या मेडिकल परीक्षेत सकारात्मक दृष्टिकोन घेतला, नकारात्मक दृष्टी ठेवली. The joys and the sorrows, the grief and the anguish, the people of this generation is the sorrows and the joys and the grief and the anguish of the people of this generation. या जगातील लोकांची सुख दुःख, लोकांच्या हाल अपेक्षा, त्या लोकांच्या त्या देऊळ बांधणीच्या आहेत. गावदेव एक्सप्रेस या परिपत्रकामध्ये व्हॅटिकन टूने अगदी स्पष्ट की गरिबांच्या बाजूने पसंतीचा कौल देऊळ बांधणीने दिलेला आहे आणि देऊळ बांधणीची सर्व ही गरिबांच्या आयुष्यात. सन 2000 मध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा पोप जॉन पॉल, संत जॉन पॉल आणि जुबली वर्षानिमित्ताने जी गरीब राष्ट्र आहे त्या राष्ट्राचं कर्ज माफी केली जावी म्हणून संपूर्ण जगाला जगातील अनेक गरीब राष्ट्रांची कर्ज बड्या राष्ट्रांनी त्यांना माफी दिली आणि गरिबांच्या बाजूने आवाज, बुलंद आवाज म्हणून संत जॉन पॉल पोप फ्रान्सिस तिच्यानी गरिबीचा कित्ता लढवला. गरिबीतले जीवन जगले. जेव्हा ते मरण पावले तेव्हा त्यांच्याकडे फक्त 100 आणि माझा अंत्यविधी हा देवळाच्या पैशातून नाही, व्हॅटिकनच्या पैशातून नाही, तर मी जे $400 ठेवले त्याच्यातून अगदी साध्या पद्धतीने माझा अंत्यविधीचा सोहळा होता असं त्यांनी त्यांच्या इच्छापासून लिहून दिलं. प्रिय बंधू भगिनींनो, गरीब असणं हे काय वाईट नाही. जेव्हा आपण गरीब असतो तेव्हा आपण नम्र होतो. जेव्हा आपण गरीब असतो तेव्हा आपण कुठल्या प्रकारचे मोह होतो. गरिबीमध्ये आपण कुठल्या प्रलोभनाला बळी पडत नाही. जेव्हा आपण गरीब असतो तेव्हा देवाकडे यायला आपल्याला लाज वाटते. आपण देवाचे भक्त बनतो. जेव्हा मी गरीब आहे, मी मनाने गरीब आहे, मी आत्म्याने गरीब आहे, मी अध्यात्माने गरीब आहे, मी संपत्तीने गरीब आहे, मी ज्ञानाने गरीब आहे, मी आहारापेक्षा आहे, मी टेन्शनला आहे, मी उपेक्षित आहे. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गरिबीचे कंगोऱ्या, there are different facets, the aspects of the poverty of war. And just this today, our church देऊळबंद आपल्याला या शुभवर्तमानामध्ये की माणूस गरीब असतो हे फार चांगलं. श्रीमंती आपल्याला इशारा देते. श्रीमंतीने आपण गरवाडे होऊन जातो. श्रीमंतीने आपण मोठमोठ्या गोष्टीकडे लक्ष देत असतो. श्रीमंतीने आपण या संगळवा, भोगवा आणि बाजारपेठेमध्ये आपण इन्व्हॉल्व होत असतो. पण गरिबीमुळे आपण नम्र बनतो आणि देवाचे भक्त. आज परमेश्वर तुम्हा आम्हा सर्वांना आणि देऊळ बांधलेला पुन्हा एकदा गरिबीकडे पाहिजे. गरीब असणं हे परमेश्वराचं वरदान आहे.
हे परमेश्वराने आमच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्याला शिकवलेलं आहे. आपण आपला प्रेषितीय शब्दाकडे घेऊया. पान क्रमांक 5. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि त्याचा एकुलता पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू यावर मी विश्वास करतो. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभावना कुमारी मुलीपासून जन्मला. कोणते पिलाताच्या अंमलाकडे मुक्त होतो. त्याला पिसावर खेळण्यात आले. तो मरण पावला. त्याला पुण्य झाले. तो अधोगतीत उतरला. तो तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला. स्वर्गात चढला आणि तो सर्व समर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला. तेथून तो जिवंत आणि त्यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, सर्व काळची जीवन यावर माझा विश्वास आहे. गरीब नोंद अंतकरणाने आपण परमेश्वराच्या चरणाशी आलो आहोत. तर आपल्या गरिबीच्या सर्व हेतू आणि आपल्या सर्व गरजा परमेश्वराच्या वेदीवर आपण श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना प्रभूच्या धन्यवादाप्रमाणे जीवन जगण्यास भाविकांना प्रेरित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभावाची प्रार्थना आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबद्दल शोक व्यक्त करीत असताना परमेश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. डोंगरावरील प्रवचनाद्वारे ख्रिस्ती जीवन कसे जगावे ह्याविषयी प्रभू मार्गदर्शन करीत आहे. प्रभूच्या या धन्यवादावर आपण नेहमी मनचिंतन करू व त्याप्रमाणे आपले आचरण ठेवून देवराज्य मिळविण्यासाठी पात्र ठरावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभावाची प्रार्थना आहे. जागतिक व्रतस्थांचा दिवस साजरा करीत असताना सर्व समर्थ परमेश्वर पित्याने सर्व व्रतस्थ पुरुष व स्त्रिया आणि आपल्या धर्मग्रामातील त्यांच्या पार्थिव व शैक्षणिक कार्यावर आशीर्वाद द्यावा व त्यांना चांगला मानसिक व शारीरिक आरोग्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभावाची प्रार्थना आहे. परमेश्वराच्या अगाध दयेवरील आपली श्रद्धा अधिक वाढावी. आपल्या जीवनात सत्य, न्याय व प्रेम ह्यास अग्रस्थान देण्यासाठी तसेच आपल्या दुःखात, अडचणीत व अपयशात ख्रिस्ताकडे श्रद्धेने पाहण्यास आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभावाची प्रार्थना आहे. आपल्या धर्मग्रामातील सर्व विशेष करून जे आजारी आहेत, प्रवासात, परगावी व परदेशात आहेत अशावर प्रभूचा वरदस्त असावा. 12वीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य लाभावे. तसेच सर्व प्रकारचे नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. ही प्रार्थना आपण प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभु
बंधुराज बंधुनो माझे तुमचे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर तुझ्याला मात्र व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू तुझ्या विधीजवळ आणलेले आमच्या दानांचा प्रसन्नतेने स्वीकार त्याला आमच्या मुक्तीचे साकारणी करतो. हे प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभु तुम्हावरून बरसो तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभु परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभु पवित्र सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार हे योग्य व करणारे आहे. तू सर्व चराचरांचा निर्माता आहेस. सर्व युगे आणि सर्व काळ तुझ्या निर्माणे मार्गक्रम करीत आहे. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेस. सर्व सृष्टीचा श्रेष्ठ आणि सृष्टीचा सम्राट बनविले. तुझ्या शुद्धपणाच्या आणि सामर्थ्याच्या अद्भुत कृत्याबद्दल सृष्टीच्या वतीने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवसेंदिवस तुझे स्तवन करण्यासाठी तो मनुष्याला नियुक्त केले. म्हणून हे प्रभू सर्व दूतांना आम्ही तुझ्या आनंदाने सदा सर्वदा गौरवगीत गातो. हे प्रभु खरोखर पवित्र आहेस. साऱ्या पवित्राचा तू आहे. हे दानांच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर 9 वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठवून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला तेव्हा त्याने भाकरी आभार मानून ती मोडली. ती आपल्या शिष्याला दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी केलेले आहे. भोजन झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्याला
देत म्हटले तुम्ही सर्वजण व्यायाम प्या, कारण माझ्या रक्ताचा त्याला नव्या विश्वास कराराचे हे रक्त हे तुमच्या पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाई, हे माझ्या आठवणीसाठी करा. शुद्धेचे रहस्य हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्तुती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची बात करावी, तारणाचा काला तुझी सेवा करण्याचा मला पात्र आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक असे आम्ही विनम्रपणे प्रभू सर्व जगभर पसरत तुझ्या विश्वव्यापी ख्रिस्त सभेची आठवण, युवाचे पोप थॉमसचे दिशा, सर्व याजक वर्गाच्या सभे ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण अभिषेक केला. ज्या आमच्या बंधूंनी पुनरुत्थानाच्या आशेने मान उतारले, जे तुझ्या दैव विसरून मरण पावले आहे, त्यांची क्रूस स्मरण. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत. देवमाता धन्यकुमारी मारिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषी आणि जगाच्या युगांच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले. त्यांच्यावर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त यांच्या द्वारे कर. ख्रिस्ता द्वारे ख्रिस्ता ख्रिस्ता पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा. येशूच्या शब्दात करो प्रार्थनेला परम पित्याला संबोधून आमच्या सर्वांचा Vichar
निघालोती जीवनात शांती असरावी आमचे नयन वाट पाहतात नदी प्रभू ख्रिस्त येईल तो आणि आम्हाला आपाची वासर चिंतेच्या दशक हे प्रभू येशू ख्रिस्ता तो आपल्या पेशींना म्हणालास मी तुम्हाला शांती देऊ मी माझी शांती तुम्हाला आमच्या पापांकडे पाहू नकोस तर या गंभीरा ख्रिस्त सभेच्या प्रचंड श्रद्धेकडे आणि देवा तुझ्या इच्छेनुसार शांती वैद्यची तुझी तिची दिवस सदा सर्वदा राज्य करतोस प्रभूची शांती सदा सर्वदा तू मागतोस आता आपण एकमेकास प्रभू शांती निवेदन करूया. जगाची बाबत करणारं प्रभू परमेश्वर हे गोकुळ पाहून या गोकुळाच्या भोजनास बोलावण्यात आलेले तुम्ही सर्वजण
हे प्रभु तारण वाक्यासाठी मला शक्ती देतो जातीसह शराम मला सार्वकालिक तारण प्राप्त करून येण्यास सहाय्य जगभर घरा श्रद्धेची वाढ हे आत्मा प्रभू येशूच्या तो ईश्वरी कृपेने लग्न करू इच्छितात स्टेफलिना डिकुना श्री आगोस्टिन व सौ मीना डिकुना राहणार कोटेवाड नानवाड यांची अविवाहित मुलगी आणि ऑलिव्हर लिस श्री चार्लस व स्वर्गवासी रेचल लिस राहणार मेल्मेसबरी युनायटेड किंगडम यांचा अविवाहित मुलगा. या लग्नाची पहिली घोषणा आहे. या लग्नामध्ये कोणतीही अडचण किंवा हरकत असल्याची आपल्याला माहिती असल्यास धर्मगुरूंना कळवणे आपली जबाबदारी आहे. 1 फेब्रुवारी 2026 सामान्य काळातील आजचा 4था रविवार. आजची उपासना उत्करदार गाव परिवाराने केली, त्यांना धन्यवाद. पुढच्या रविवारची उपासना मांडपे गाव परिवाराची असते. रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी म्हणजे पुढच्या रविवारी नागभाट जनहित संस्थेतर्फे सकाळी 10 वाजता चर्च हॉलमध्ये सर्वायकल कॅन्सर याविषयी जागृती शिबिर आयोजित केलेले आहे. मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर पोलिस डिसोजा येणार आहेत. तरी आपण मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा. पुढच्या रविवारचा दुसरं कशी विन्सेंटी पॉलसाठी असते. मे 2027 पर्यंत ज्यांची लग्न ठरलेली आहे, मे 2027 पर्यंत ज्यांची लग्न ठरलेली आहे त्यांनी चर्च कार्यालयातून विशिष्ट एक फॉर्म आहे, तो फॉर्म घेऊन जाऊन भरून परत चर्चमध्ये त्याप्रमाणे नोंदणी करायची आहे. आपल्या पॅरिशमधील जी मुलं 10वी व 12वीची परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी येत्या बुधवारी 4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता एक खास दिसामध्ये प्रार्थनेचं आयोजन केलेलं आहे. हे आयोजन शिक्षण संघटना करत आहे. जी मुलं 10वी 12वीची आहेत त्यांनी व त्यांच्या पालकांनी या बुधवारी दिसाला त्यांना पुढे बसायचं आहे. त्यांच्यासाठी पुढच्या जागा राखीव आहे.
पॅरिश काउन्सिलची मासिक सभा पुढच्या रविवारी 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:20 नंतर होईल. सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे. आज 1 फेब्रुवारी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत कुटुंब समितीसाठी महत्त्वाचे शिबिर आयोजित केलेले आहे. या शिबिराच्या वेळेला बाप्तिस्मा साक्रामेंटाविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे. कुटुंब समितीच्या सर्व सभासदांसाठी हे प्रशिक्षण सत्र बंधनकारक आहे. मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी संत भेदचा सण दोन्ही दिवसावर भाविकांच्या गळ्याला आशीर्वाद दिला जाईल. मी उद्यापासून पुढच्या मंगळवारपर्यंत रजेवर असणार आहे. आपली जी सणाची पाकिटं दिली होती त्या पाकिटात जमा झालेली रक्कम मांडवे गाव परिवार 5,500, विठाळे 5,200, उकरदा 5,800, शिडी 4,000, गोटेभाट 13,250, वाळूंजे 10,620, चिंचोली 20,300, अक्कलभाट 18,900, सीतलभाट 24,760, भाटी 22,101, कटोळी 42,400 आणि नाळा 51,400 रुपये जमा झाले. मागील रविवारचे दान 66,790 झाले. बुधवारचे दान 7,970. लग्नानिमित्ताने प्रीना व प्रदीप यांच्याकडून चर्चदान 1,000 रुपयांची देणगी. आपल्या औदार्याबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी 4 वाजता आपले युथ अलाय या डायोसिस पातळीवरच्या प्रोग्रामसाठी मध्येच या चर्चमध्ये जात आहे. त्यांच्यासाठी देखील आपल्याला आठवण ठेवा. आणि आता आपल्या नवद्वीपाची उपमहापौर विषयी माहिती दिली. 15 जानेवारीला वसई विभाग महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि वसईच्या पश्चिम पट्ट्याने विशेष करून ख्रिस्ती समाजाने इतरांना बरोबर घेऊन 10 ख्रिस्ती नगरसेवक प्रथमच निवडून आलेले आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. या 10 नगरसेवकांमधील आपले भूमिपुत्र नांदबाड परिसर श्री मार्शल लोपिस यांना उपमहापौर पद म्हणून घोषित केलेला आहे. तर आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करतो. उपमहापौराची दीक्षा इन्स्टॉलेशन 3 तारखेला मंगळवारी दुपारी 2 वाजता होणार आहे. 1:15 वाजता ज्येष्ठ नागरिक असेल 1 बस निघणार आहे. आपल्या सर्वांचा पाठिंबा दर्शनासाठी ज्यांना इथे यायला जमेल त्यांनी विरार पश्चिमेचे वसई विरार महानगरपालिकेचं ऑफिस आहे तिथे यायचं आहे. मार्शल अभिनंदनाचे फोन येत असताना मला सुद्धा काही अभिनंदनाचे फोन आहे. फादर तुम्ही जूनपासून आल्यानंतर नांदबाड पॅलेसला लावलाही आहे. सगळे विजयसिंह तुम्ही खेचून आणा. सुरुवातीला आपले मुली जिंकले त्यांनी कप आणलं, नंतर मुलं जिंकली त्यांनी कप आणलं. त्यानंतर दुपारी महोत्सव तुम्ही इथे खेचून आणला आणि एकामागून एक तुम्ही असे चमत्कार इथे घडवत आहात. आणि आता उपमहापौर सुद्धा तुम्हाला नांदबाड करत आहे. हे खरोखरच आपल्यासाठी आपल्या डोक्याचा मानाचा पुरा जणू काही परमेश्वरांनी रोवलेला आहे. हे माणसं काही त्याच्यामध्ये नाही, हे सगळ्यांचं सहकार्य आणि सर्वजण आपण एकत्र माझा नियो सिस्टर्स आपण एकत्र कार्यरत आहोत. बिशपने आपलं पॅरिश पायलट पॅरिश म्हणून घोषित केलं. पायलट पॅरिश म्हणजे इथे अनेक प्रकारचे प्रयोग आणि संपूर्ण धर्म प्रांतामध्ये हे प्रयोग तिथे दिले जावे अशा प्रकारचे हे पायलट पॅरिश बिशपाने गेल्या रविवारी सणाच्या वेळेला घोषित केलं आहे. सध्या तरी नांदबाड प्रगतीपथावर आहे. नंबर 1 पॅरिश आपल्या धर्मप्रांतात आहे आणि तो नंबर आपल्याला कायमचा ठेवायचा. जी नांदबाडची सर्वांगीण विकास होतो, शैक्षणिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक हा वसापणा पुढे न्यायचा आहे आणि आपल्या मुलाबाळांना त्याच्यावर त्याला द्यायचं आहे आणि सर्वात मोठा आदर्श आपण घडवून आणायचा आहे. पुन्हा एकदा नांदबाडकरांचं आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि मार्शल लोपिस यांचं शेवटच्या आशीर्वादासाठी आपण राहूया.
प्रभु तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान सनातन प्रभु परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. जा प्रभूच्या कृपेने तुम्हास गरिबीचं जीवन जगण्यासाठी पाठविण्यात येत आहे. Hallelujah.